नमस्कार, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य सेनानी हे ब्रिटिशांमध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिशांमध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते. प्रश्न 2 आहे, 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, 1869 मध्ये मुंबई या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची जी शाखा स्थापन झाली याचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड हे होते. 1866 मध्ये बघा, दादाभाई नौरोजी यांनी लंडन या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि त्याची जी मुंबईमध्ये शाखा होती या शाखेचे अध्यक्ष म्हणजे भाऊ दाजी लाड होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 3 आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला गौरवण्यात येते? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, आधुनिक भारताचे जनक हा जो प्रश्न आहे हा 2 ते 3 वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर राजा राममोहन रॉय यांना बघा आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. राजा राममोहन रॉय यांनी बघा 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 4 आहे, महाराष्ट्र स्थानिक संस्थानांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर लक्षात घ्या, 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? खूप IMP प्रश्न होईल मित्रांनो. तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? बॅरन बेट या ठिकाणी बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा, सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? बघा, खतगुण हे जे गाव आहे हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर येरळा ही जी नदी आहे या येरळा नदीच्या काठावर सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर लक्षात घ्या, भंडारा या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि जर कधी केली आहे असा प्रश्न विचारला तर तारीख लक्षात ठेवा, 1 मे 1999. प्रश्न क्रमांक 8 बघूया. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात? तर लक्षात घ्या, पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात. प्रश्न 9 बघा, रंगांचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? बघा, रंगांचे जे ज्ञान आहे हे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या उपयुक्त ठरतात? तर शंकू या पेशी उपयुक्त ठरतात. प्रश्न 10 बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ डॅशच्या निर्मूलनाने सुरू झाली? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे ही मिठाचा जो कायदा आहे या कायद्याच्या निर्मूलनाने सुरू करण्यात आली. त्यानंतर प्रश्न 11 बघूया. इसवी सन 1873 साली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? कधी? 1873 साली महात्मा फुलेने कोणत्या समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता इथं फक्त आपल्याला सन दिलेला आहे आणि जर तारीख विचारली तर लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न 12 बघा, 1857 चा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? खूप IMP प्रश्न होईल मित्रांनो. लक्षात घ्या की 1857 चा उठाव झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे त्यावेळी गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 13 आहे,
डॅश हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. बघा, भारतातील सर्वात उंच मिनार कोणते आहे? तर कुतुब मिनार हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. प्रश्न 14 बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नागपूर या शहराला बघा भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 15 बघा, बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. बघा, बिन भाड्याचे घर म्हणजे काय सांगता येईल? तर तुरुंग. तुरुंग म्हणजेच बिन भाड्याचे घर होय. त्यानंतर प्रश्न 16 आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती? आताच आपण बघितलं की 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची जी स्थापना आहे ही दादाभाई नौरोजी यांनी केलेली होती. कुठे केली? तर लंडन या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 17 बघा, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? बघा, कोणत्या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर पॅसिफिक हा जो महासागर आहे या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारे जे ठिकाण आहे. प्रश्न 18 बघूया, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा 2 ते 3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती ही कलम 324 नुसार होते. कलम 324 नुसार होते. प्रश्न 19 बघा, सन 1963 वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले? कधी? बघा, 1963. कोणत्या राज्यातून नागालँडचे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले? तर लक्षात घ्या, आसाम या राज्यातून बघा नागालँड हे जे राज्य आहे हे स्वतंत्र बनवण्यात आले. प्रश्न 20 बघूया, वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? बघा, वातावरणातील जो दाब आहे हा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर बॅरोमीटर याचा उपयोग हा वातावरणातील दाब मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न 21 बघा, अद्री या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, अद्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? तर पर्वत हा जो शब्द आहे हा अद्री या शब्दाला समानार्थी शब्द आहे. प्रश्न 22 बघा, राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? बघा, राज्य राखीव पोलीस दलाचे जे प्रभारी अधिकारी असतात याला काय संबोधले जाते? तर याला समादेशक म्हणून ओळखले जाते. लक्षात घ्या, समादेशक. त्यानंतर प्रश्न 23 बघा, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर रोहित हा जो पक्षी आहे हा उजनी धरण जलाशयाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. प्रश्न क्रमांक 24 आहे, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर अशा वेळी त्यांना केसरी हिंद पदवी दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 25 बघा, भारतीय राज्यघटनेतील 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? लक्षात घ्या, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न 26 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? बघा, भारतीय संविधानाचा प्राण म्हणून कोणत्या कलमाला ओळखले जाते? तर कलम 32. कलम 32 याला भारतीय संविधानाचा प्राण म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो? बघा, दिन आणि दिनविशेष यावरती या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो? तर 20 डिसेंबर या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न 28 बघा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूचीमध्ये येत नाही? तर परराष्ट्रीय व्यवहार हा राज्य सूचीमध्ये येत नाही. मग पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि शेती हे तिन्ही जे विषय आहेत हे राज्य सूचीमध्ये येतात. कधी कधी असा प्रश्न विचारला जातो
की पोलीस हा कोणत्या सूचीमध्ये येतो, तर तो राज्य सूचीमध्ये येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 29 आहे. राज्यघटनेचे कलम डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. बघा, कोणत्या कलमाने देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते, तर कलम 360 नुसार भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. प्रश्न 30 बघा, सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, सालेर हा जो किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर लक्षात ठेवा नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर किल्ला आहे. प्रश्न 31 बघा, कृष्ण पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? तर नरसोबाची वाडी या ठिकाणी बघा कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम आहे. प्रश्न 32 बघा, दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे हे 1832 साली मुंबई या ठिकाणी कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली मुंबई या ठिकाणी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर प्रश्न 33 बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात? बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते, तर सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 34 बघा, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न खूप IMP ठरतो, कारण की हा प्रश्न बराच वेळा विचारण्यात आलेला आहे. तर त्यांचे पूर्ण मूळ नाव काय आहे? डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे मूळ नाव आहे. त्यानंतर प्रश्न 35 बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर रायगड या जिल्ह्यामध्ये बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. या ठिकाणी आपण एकूण 35 प्रश्न बघितलेले आहेत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.